ದೇವರ ನಾಮಕ್ಕೆ ಸ್ತೋತ್ರವಾಗಲಿ. ಪುನಃ ಸಲ ಈ ಒಂದು ಭಾನುವಾರ ದಿನ ತಿರುಗಿ ಒಂದು ದೇವರ ಸಂದೇಶವನ್ನು ಹಂಚುವುದಕ್ಕೆ ದೇವರು ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿರುವಂತಹ ಅವಕಾಶಕ್ಕಾಗಿ ಆತನಿಗೆ ನಾನು ಸ್ತೋತ್ರ ಹೇಳುವಂತನಾಗಿದ್ದೇನೆ. ನಿಮಗೆ ಸಹ ನಾನು ವಂದನೆ ಸಲ್ಲಿಸುವಂತನಾಗಿದ್ದೇನೆ. ನೀವು ಮನಪೂರ್ವಕವಾಗಿ ಈ ಒಂದು ವಿಡಿಯೋಗಳನ್ನು ನೋಡಿ ದೇವರ ವಾಕ್ಯಗಳನ್ನು ಕೇಳುತ್ತಾ ದೇವರಿಗೆ ನೀವು ಸಾಕ್ಷಿಯನ್ನು ನೀವು ಕೊಡುತ್ತಾ ಇದ್ದೀರಿ. ಈ ಒಂದು ದಿನ ಪುನಃ ಸಲ ನಾವು ದೇವರ ವಾಕ್ಯದಿಂದ ನಾವು ಕೇಳೋಣ. ದೇವರ ವಾಕ್ಯ ಸತ್ಯವೇದದಲ್ಲಿ ಯೋಹಾನನ ಬರೆದ ಸುವಾರ್ತೆ ಅದರ 9ನೇ ಸಂಧಿ 1 3 ವಚನಗಳು. यूहन्ना का लिखा हुआ सुसमाचार उसका 9वां अध्याय वचन 1 से लेकर 3 पद तक. Gospel according to John chapter 9 verses 1 to 3. ಯೇಸು ಹಾದಿ ಹೋಗುತ್ತಿರುವಾಗ ಒಬ್ಬ ಹುಟ್ಟು ಕುರುಡನನ್ನು ಕಂಡನು. ಆತನ ಶಿಷ್ಯರು, ಗುರುವೇ, ಇವನು ಕುರುಡನಾಗಿ ಹುಟ್ಟುವುದಕ್ಕೆ ಯಾರು ಪಾಪ ಮಾಡಿದರು, ಇವನೋ ಇವನ ತಂದೆ ತಾಯಿಗಳು ಎಂದು ಆತನನ್ನು ಕೇಳಿದಕ್ಕೆ ಯೇಸು, ಇವನು ಪಾಪ ಮಾಡಿದಲ್ಲ, ಇವನ ತಂದೆ ತಾಯಿಗಳು ಪಾಪ ಮಾಡಲಿಲ್ಲ, ದೇವರ ಕ್ರಿಯೆಗಳು ಇವನಲ್ಲಿ ತೋರಿ ಬರುವುದಕ್ಕೆ ಇದಾಯಿತು. ಈ ಒಂದು ವಾಕ್ಯವನ್ನು ನಾವು ಓದಿದ್ದೇವೆ. इस वचन को हमने पढ़ा है. यहाँ पर जो है रास्ते में एक व्यक्ति जो अंधा है, यीशु मसीह के साथ में शिष्य चल रहे और शिष्यों ने यीशु मसीह को पूछा, ए प्रभु, ए गुरु, तो बता कि ये व्यक्ति किस कारण से जो है अंधा बना है. क्या इसके पाप के प्रति इसने कुछ अपराध किए या इसके माँ बाप ने जो पाप किया है उसके वजह से ये अंधा हुआ है. ಈತನು ಕುರುಡನಾಗುವುದಕ್ಕೆ ಕಾರಣ ಯಾರು ಎಂಬುದಾಗಿ ಶಿಷ್ಯರು ಯೇಸು ಸ್ವಾಮಿಗೆ ಕೇಳುತ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಈತನೋ ಅಥವಾ ಈತನ ತಂದೆ ತಾಯಿಯರು ಮಾಡುವಂತಹ ಪಾಪ ಎಂಬ ಒಂದು ಮಾತುಗಳು ಕೇಳುವಾಗ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಹೇಳ್ತಾನೆ, ಈತನು ಸಹ ಪಾಪ ಮಾಡಿಲ್ಲ, ಈತನ ತಂದೆ ತಾಯಿಯರು ಸಹ ಯಾವುದೇ ಅಪರಾಧಗಳು ಪಾಪಗಳು ಮಾಡಿಲ್ಲ. ಆದ್ರೆ ದೇವರ ಮಹಿಮೆ ಈತನಲ್ಲಿ ಕಂಡು ಬರಬೇಕು, ಅದಕ್ಕೆ ಈತನು ಕುರುಡನಾಗಿ ಹುಟ್ಟಿದ್ದಾನೆ ಎಂಬುದಾಗಿ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಅಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾನೆ. ಮುಂದೆ ನಾವು ನೋಡ್ತೇವೆ, ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ತಿರುಗಿ ಈ ಮನುಷ್ಯನಿಗೆ ಆತನು ಮುಟ್ಟಿ ಸ್ವಸ್ಥ ಮಾಡಿ ಆತನಿಗೆ ದೃಶ್ಯವನ್ನು ಆತನಿಗೆ ಕಣ್ಣುಗಳನ್ನು ಕೊಡುವಂತನಾಗಿದ್ದಾನೆ. आगे हम देखते हैं बाइबल में यीशु मसीह जो है इस व्यक्ति को उसने छुआ और उसको जो है एक नई दृष्टि उसने यीशु मसीह ने इस व्यक्ति को दिया. यहाँ पर कहने का मतलब है, जो कुछ भी संसार में जो चल रहा है, जो कुछ भी संसार में जो है उपस्थित है, वो सब कुछ जो है प्रभु की महिमा करने के लिए है. सारा निसर्ग, सारा पृथ्वी, सब कुछ जो है परमेश्वर की महिमा के लिए है. इसलिए 2020 जो है यूनाइटेड नेशन ने ये डिक्लेयर करके रखा था कि ये वर्ष जो है प्लांट हेल्थ यानी एक अच्छा आरोग्य के लिए जो है वृक्ष को, पेड़ पौधों को लगाना है कर उन्होंने एक मकसद इस साल रखा था. प्रोटेक्टिंग प्लांट्स, प्रोटेक्टिंग लाइफ, यानी जो है पेड़ पौधा को जो है बचाए रखो और अपने जीवन को भी बचाए रखो. इसके ये जो आज मैं दिखाना चाहूंगा ये थीम है और ये जो कैलेंडर जो है मेथोडिस्ट चर्च इंडिया का जो कैलेंडर है और इसके अनुसार जो है यूनाइटेड नेशन ने क्या लिखा है यहाँ पर लिखा है, मैं पढ़ना चाहूंगा. प्लांट्स आर द सोर्स ऑफ ऑक्सीजन वी ब्रीथ एंड अल्टीमेटली ऑफ ऑल food we eat, so we must keep them healthy. United Nations has thus declared 2020 as the International Year of Plant Health. The year is a once in a lifetime opportunity to raise global awareness on how protecting plants health can help and end hunger, reduce poverty, protect the environment and boost the economic development. It will also highlight the vital role of national and regional plant health organizations in protecting plants from deadly pests and disease.
ये जो है मैं यहाँ से मैं पढ़ा हूं, आप लोग इसको जो है देख सकते हैं। यहाँ पर लिखा है कि जो है प्लांट्स जो है, पौधा जो है, पेड़ जो है वो ऑक्सीजन देता है जिससे हम श्वास लेते हैं, और इसके द्वारा जो पेड़ पौधे के द्वारा हम खाते पीते हैं और एक अच्छा आरोग्य को हम पाते हैं। और इसको बचाना जो है हमारा कर्तव्य है, और इसके द्वारा जो है हम अपने भूख महामारी को हम जो है कम कर सकते हैं, गरीबी को कम कर सकते हैं, और इसके द्वारा हमारी जो है आर्थिक स्थिति को भी हम बढ़ा सकते हैं। ये उद्देश्य को लेकर उन्होंने जो है ये थीम उन्होंने दिया था, प्लांट हेल्थ कर उन्होंने दिया था। लेकिन इस वर्ष 2020 जो अनेक देशों के लिए, अनेक लोगों के लिए बहुत ही दुखदायक स्थिति बन चुका है। सारी दुनिया में जो हम देख रहे हैं आज, जो कोरोना वायरस का जो है प्रभाव हर देश पे बड़ा है। भूख को मिटाना था, लेकिन आज लोग जो है भूख से महामारी हो गए हैं। जिनका प्राण को बचाना था, आज लोग जो है लाखों संख्या में जो है लोग अपने प्राण को गंवा रहे हैं, और इसमें जो है जो इन्फेक्टेड हो गए हैं। और जो देश बढ़ना चाहिए था और जो बढ़ रहा था, उन सारे देश जो है अब स्थगित हो गया है। उनके कार्यक्रम बहुत कुछ जो है रुक गया है। बहुत सारे देश जो है प्रगति के बदले वो नीचे 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 दसता जा रहा है। भारत भी हमारा देश है जहां जो आर्थिक स्थिति में इकोनॉमिकली डेवलपिंग कंट्री था, उसका डेवलपिंग जो प्रोसेस था वो अब धीमे पड़ गया है। ಬೆಳೆಯುವಂತ ನಮ್ಮ ದೇಶವು ಸಹ ಈಗ ಬಹಳ ನಿಧಾನವಾಗಿ ಬೆಳೀತಾ ಇದೆ ಪ್ರಿಯರೇ। 2020ನಲ್ಲಿ ಏನೇನು ಆಗ್ತಾ ಇದೆ ಎಂಬುದಾಗಿ ನಾವು ಓದುವಾಗ ಬಹಳ ಜನರು ಅನೇಕ ರೀತಿಯ ಮೇಲ್ಕೇಳು ದೇಶಗಳಲ್ಲಿ ಸಂಬಂಧಗಳು ಕೆಡ್ತಾ ಇದೆ। देशों के बीच में जो है संबंध बिगड़ रहा है। आर्थिक जो व्यवसाय है, जो बिजनेस है, वो सब कुछ जो है टूट गया है, और मनुष्य चाह रहा है कि उसे फिर से जोड़े, मजबूत करे, उसकी उन्नति लेकर लाए। जितना भी मनुष्य प्रयत्न कर रहा है, उन सारी चीजों में कई बार मनुष्य जो है हार रहा है, और कई जगह में आशा लगाकर वो मेहनत को लगा रहे हैं, कर रहे हैं। प्रियो, बाइबल हम देखते हैं कि जो कुछ भी जो धरती पर है वो सब कुछ महिमा के लिए है। यहाँ पर यीशु मसीह को शिष्यों ने पूछा कि ये व्यक्ति क्यों अंधा है। उसका कारण उन्होंने पूछा, क्या श्राप की वजह से, या किसी के अपराध की वजह से, किसी के पाप की वजह से, या इसकी पीढ़ी में कुछ कई लोग जो है गलती किए हैं, उसका शिष्य दंड इस जो जवान पर आया है। यीशु ने कहा कुछ भी नहीं, केवल परमेश्वर का महिमा इसमें प्रकट होने के लिए वो अंधा है। इसलिए यीशु मसीह उसे छुआ, चंगा किया और अपनी महिमा को उसने दिखाया। आज अगर संसार में कुछ हो रहा है, मैं नहीं कहूंगा कि परमेश्वर ने इस विपत्ति को लेकर आया है, लेकिन जो कुछ भी हो रहा है उन सारी चीजों में परमेश्वर उसको बदल कर वो अपनी महिमा के लिए स्थिति को सही करने वाला है। ये हम जो है आशा लगा रखते हैं। इसलिए परमेश्वर की महिमा के लिए हम अपने आप को तैयार करें और आगे बढ़े। बाइबल में हाय प्रियो, हम कुछ बातों को हम देखें जहां परमेश्वर ने अनेक लोगों के जीवन में जो कार्य किया वो अपनी महिमा के लिए किया, हम देखते हैं। पुराने नियम में बाइबल में देखते हैं अब्राहम को परमेश्वर ने 12वें अध्याय, जो उत्पत्ति का जो 12वें अध्याय है, वहां पर इस परमेश्वर ने जो है उसे बुलाहट दिया। उसने कहा कि तू मेरे पीछे हो ले, और जो देश मैं दिखाता हूं तू वहां पर चल पड़, और तेरे द्वारा मैं एक बड़ा जाति, एक समूह मैं बनाऊंगा, और मैं तुझे आशीष दूंगा, और जो तुझे आशीष देंगे वो तुझे आशीष पाएंगे, और जो तुझे जो है शाप देंगे मैं उसे शाप दूंगा। परमेश्वर ने ये भी वचन दिया, और उसने कहा कि तेरी संतान को मैं बढ़ाऊंगा, बहुत ही रीति से बढ़ाऊंगा कर कहा। जब परमेश्वर ने अब्राहम को वाग्दान किया, ಯಾವಾಗ ದೇವರು ಅಬ್ರಹಾಮನಿಗೆ ವಾಗ್ದಾನ ಮಾಡಿದನೋ ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅಬ್ರಹಾಮನು 75 ವರ್ಷ आतनिगे हितो। जब परमेश्वर ने अब्राहम को वाग्दान किया, तब जो है 75 साल का जो है उम्र का अब्राहम था। अरे वादा कब पूरा हुआ? 25 साल के बाद
25 ವರ್ಷ ಆದ್ಮೇಲೆ ಯಾವಾಗ ಅಬ್ರಹಾಮನು 100 ವರ್ಷ ಆಯ್ತು, ಆಗ ಆತನಿಗೆ ಒಂದು ಮಗು, ಸ್ವಂತ ಮಗು ಸಾರಳ ಮೂಲಕ ಆತನಿಗೆ ಸಿಕ್ಕಿತು. ದೇವರು 25 ವರ್ಷ ಆತನನ್ನು ನಡೆಸುತ್ತಾ ಇದ್ದನು. ಅನೇಕ ಸಲ ಅವರಿಗೆ ಸಾರಳಿಗೆ ಸಂಶಯ ಬಂತು, ಯಾವಾಗ ನನಗೆ ದೇವರು ಕೊಡ್ತಾನೆ ಎಂಬುದಾಗಿ. ಆಕಿ ತನ್ನ ಯಜಮಾನಿಗೆ, ತನ್ನ ಗಂಡನಿಗಾಗಿ ದಾಸಳಾಗಿರುವಂತಹ ಹಗಾರಳನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೆಂಡತಿ ಮಾಡಿ, ಈಕೆಯ ಮೂಲಕ ನನ್ನ ವಂಶವಳಿ ನಡೆಯಬೇಕೆಂಬುದಾಗಿ ಹೆಂಡತಿ ಮಾಡಿ ಕೊಟ್ಟಳು. ಆದರೆ ಅದು ದೇವರ ಚಿತ್ತ ಇರಲಿಲ್ಲ, ದೇವರ ಆಲೋಚನೆ ಅದು ಇರಲಿಲ್ಲ. ದೇವರು ಅಬ್ರಹಾಮನಿಗೆ ಆಗರಳ ಮೂಲಕ ಒಂದು ಸಂತಾನ ಕೊಟ್ಟರು. ಅದಾದ್ಮೇಲೆ ಅವರ ನಡುವೆ ಭಿನ್ನತೆ ಆದ ಕಾರಣ ಆಗರಳನ್ನು ಮತ್ತೆ ಆಕೆಯ ಮಗು ಇಸ್ಮಾಯಿಲನ್ನು ಅಬ್ರಹಾಮನು ದೂರ ಕಳಿಸಿ ಬಿಟ್ಟನು. ಆಮೇಲೆ ನಾವು ನೋಡ್ತೇವೆ, ಸಾರಳ ಮೂಲಕ ಅಬ್ರಹಾಮನಿಗೆ ಒಂದು संतान सिक्कितु. देवरु तन्न वाग्दानवन्नु आतनु पूर्ति माडिदनु. परमेश्वर ने जो है, जो वादा, जो वचन, जो प्रॉमिस उसने किया था, उसने पूरा किया. देरी से उसने किया, लेकिन जो कुछ भी किया परमेश्वर ने अपनी महिमा दिखाने के लिए, अपने कार्य को दिखाने के लिए वहां पर उसने इस अद्भुत कार्य को किया. हम कई बार क्वेश्चन कर सकते हैं, क्यों परमेश्वर ने इतना देरी किया, क्यों परमेश्वर ने उनकी परीक्षा को लिया कर हम देख सकते हैं. लेकिन बाइबल कभी परमेश्वर के सामने कोई प्रश्न नहीं रखा. कोई जो विश्वास पूरे जो चले उन्होंने कभी परमेश्वर को प्रश्न नहीं किया. ಯಾವಾಗ ಅವರು ದೇವರ ಮಕ್ಕಳಾದ ಕಾರಣ ಅವರು ದೇವರಿಗೆ ಯಾವಾಗ ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳಲಿಲ್ಲ, ಸ್ವಾಮಿ ಇದು ಯಾಕೆ ಇಷ್ಟು ತಡವಾಯಿತು ಎಂಬುದಾಗಿ ಅವರು ಕೇಳಲಿಲ್ಲ. ಆದ್ರೆ ಆತನ ವಾಗ್ದಾನಕ್ಕಾಗಿ ಅವರು ನಿಂತು ಕಾಯ್ದಿದ್ದರು ಎಂಬುದಾಗಿ ನಾವು ನೋಡ್ತೇವೆ. ಪ್ರಿಯರೇ, ಆ ಕಾಲದಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡ್ತೇವೆ, ನಾನು ಹೇಳಿದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಯಾರು ಕುರುಡರು, ಕುಂಟರಾದರು, ಕಿವಿ ಕೇಳಲಾರ್ದರು ಆದರು, ಮಕ್ಕಳಿಲ್ಲಾರ್ದರೆ ಆದರು, ಜನರು ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದರು ದೇವರ ಶಾಪವು, ದೇವರ ಸಂಕಟವು ಅವರ ಮೇಲೆ ಇದೆ ಎಂಬುದಾಗಿ. ಮುಂದಿನೊಮ್ಮೆ जो भी व्यक्ति जो पैदे होते थे, गूंगे होते थे, बहरे होते थे, और कई स्त्री अगर शादी के बाद उनको संतान नहीं हुआ तो लोग कहते थे कि परमेश्वर का क्रोध या परमेश्वर का शाप इनके ऊपर है. ऐसा ही जो है हम देखते हैं. शिष्य ने यही पूछा कि प्रभु ये व्यक्ति क्यों अंधा है. यीशु ने कहा कि महिमा, परमेश्वर की महिमा को प्रकट करने के लिए परमेश्वर ने उसे अंधा बनाया है, और परमेश्वर यीशु मसीह ने चंगा किया और वो महिमा को उसने दिखाया. यीशु मसीह को एक संदेश मिला कि आपका प्रिय मित्र जो है लाजर, आपका प्रिय मित्र लाजर जो है बहुत ही बीमार है और वो मरने पर है. यीशु मसीह उस वाणी को, उस बातों को सुनकर वो नहीं चल पड़ा. उसे पता था कि अगर वो वहां पर जाए तो लोग कहेंगे कि आया और इसने बचा लिया. परमेश्वर की महिमा के लिए यीशु मसीह वहां पर रुक गया. जब लाजर के यहाँ पर घर पर वो पहुंचा, उसके गांव में पहुंचा, तब हम देखते हैं तब तक ये खबर मिला कि लाजर मरकर 4 दिन हो रहा है. चौथे दिन यीशु मसीह वहां पर पहुंचा. फिर भी यीशु मसीह ने वहां पर जाकर कहा कि विश्वास रखो, परमेश्वर की महिमा को देखोगे, विश्वास रखो, वो जीवित होगा कर उसने मार्था को कहा, उसने मेरी को भी कहा. उसके बाद में उसने जो है जहां पर देह को रखा था, उस गुफा के जो दरवाजे जो पत्थर लगा है उसको उसे निकालने के लिए लोगों को कहा. लोगों ने कहा कि ये प्रभु 4 दिन हो चुका है, दुर्गंध आएगी. फिर यीशु ने कहा कि उसे निकालो, उसे हटाओ. यीशु ने कहा कि लाजर तो बाहर निकाला, और उसके शब्द के द्वारा लाजर, मरा हुआ लाजर, वो बाहर निकल कर आया और जीवित होकर सबको वो दिखाई पड़ा. वहां पर हम देखते हैं लोग जो है भयभीत हुए, आश्चर्य हुए और परमेश्वर की महिमा करने लगे. ಅಲ್ಲಿ ಜನರು ಭಯಭೀತರಾದರು, ಆಶ್ಚರ್ಯರಾದರು ಮತ್ತು ದೇವರನ್ನು ಮಹಿಮೆ ಪಡಿಸಿದರು. ಪ್ರಿಯರೇ,
ಯಾಕೆ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಅಷ್ಟು ತಡ ಮಾಡಿದಂದ್ರೆ देवर महिमे आगुदक्कागी। क्यों यीशु मसीह वहां पर जाने के लिए उसने देरी किया? क्योंकि वो चाहता था कि परमेश्वर की महिमा हो। सब कुछ जानकर यीशु मसीह वहां पर देरी से गया, क्योंकि केवल परमेश्वर की महिमा करने के लिए। 38 ವರ್ಷದಿಂದ ಒಂದು ವ್ಯಕ್ತಿ ಶಿಲೋಕುಂಡ ಹತ್ತಿರ ಆತನು ಬಿದ್ದಿರುವಾಗ ಅನೇಕ ಜನರು ಅಲ್ಲಿ ಬಂದು ಅನೇಕ ಜನರು ಬಂದು ಆ ಶಿಲೋಕುಂಡದಲ್ಲಿ ಯಾವಾಗ ದೇವರ ದೂತನು ಆ ನೀರನ್ನು ಅಲಗಾಡಿಸಿದನೋ ಜನರು ಅದರಲ್ಲಿ ಧುಮುಕಿದರು, ಸ್ವಸ್ಥವಾದರು. ಆದರೆ ಈ ಮನುಷ್ಯನನ್ನು ಇಳಿಸುವುದಕ್ಕೆ ಯಾರೂ ಇರಲಿಲ್ಲ. ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಬಂದು ಹೇಳ್ತಾನೆ, ನಿನಗೆ ಸ್ವಸ್ಥ ಆಗಲಿಕ್ಕೆ ಮನಸ್ಸಿದೆಯೋ ಎಂಬುದಾಗಿ ಕೇಳುವಾಗ ಆತ ಒಂದು ಉತ್ತರ ಕೊಡ್ತಾನೆ, ಸ್ವಾಮಿ, ನನ್ನನ್ನು ಇಳಿಸುವುದಕ್ಕಾಗಿ ಯಾರೂ ಇಲ್ಲ. ನೀರು ಹಲ್ಗಾಡಿದಾಗ ಅದೇ ಕ್ಷಣದಲ್ಲಿ ಅನೇಕರು ಹೋಗಿ ಅದರಲ್ಲಿ ಬೀಳ್ತಾರೆ. ನಾನು ಹೋಗಿಂಚ ಮುಂಚೆ ಅದು ನಿಂತು ಹೋಗುತ್ತದೆ. ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಹೇಳ್ತಾನೆ, ನಿನ್ನ ಹಾಸಿಗೆಯನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಎದ್ದು ನಡೆ. 38 ವರ್ಷ ಕಾಲ ಶಿಲೋಕುಂಡದ ಹತ್ತಿರ ಆತನು ಬಿದ್ದಿದ್ದನು. प्रियरे 38 साल जो है व्यक्ति जो है उस शिलो कुंड के यहाँ पर वो पड़ा था, थलाप यहाँ पर पड़ा था. इतना देरी जो उस व्यक्ति को हुआ, क्या परमेश्वर नहीं जानता था कि उसे स्वस्थ होना है? और इसलिए वो शिलो कुंड के यहाँ पर पड़ा है, इंतजार करते हुए पड़ा है. परमेश्वर जानता था. यीशु मसीह भी जानकर वहां पर आया. उसने कहा कि तेरे द्वारा अब परमेश्वर की महिमा होगी, और इसलिए तू अपने बिस्तर को ले खड़ा हो और चल. यीशु ने वहां पर उसको कह दिया. जो भी सब कुछ परमेश्वर जानता है. 3 बातों को मैं कहना चाहूंगा कि परमेश्वर हमसे बेहतर जानता है. He knew better than us. वो हमसे बेटर, बहुत अच्छी तरह से जानता है क्या है, क्या होना चाहिए. वो जानता है, उसको सब कुछ पता है. God can do better than us. दूसरी बात, परमेश्वर जो है वो हमसे बेहतर कर सकता है. उसे पता है क्या करना चाहिए, कौन सा अद्भुत कार्य करना चाहिए, कौन सी चंगाई को करना चाहिए. तीसरी बात, गॉड कैन थिंक बेटर देन अस. तीसरी बात यह है कि परमेश्वर हमसे बेहतर वो सोच को रखता है. ನಮಕ್ಕಿಂತ ಒಳ್ಳೆಯ ತಿಳುವಳಿಕೆ ಆತನಿಗೆ ಇದೆ. ಆತನು ಯೋಚನೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಶಕ್ತನು ಎಂಬುದಾಗಿ ನಾವು ನೋಡ್ತೇವೆ. ದೇವರು ನಮಕ್ಕಿಂತ ಒಳ್ಳೆದಾಗಿ ಆತನಿಗೆ ಗೊತ್ತಿದೆ. ಆತನು ನಮಗಿಂತ ಒಳ್ಳೆದಾಗಿ ಮಾಡಬಹುದು. ಆತನು ನಮಗಿಂತ ಒಳ್ಳೆದಾಗಿ ಯೋಚಿಸಬಹುದು. ನಮಗಾಗಿ ಆತನು ಚಿಂತಿಸುತ್ತಾನೆ. ನಮಗೆ ಏನು ಬೇಕೋ, ಏನು ಮಾಡಬೇಕು, ಆತನಿಗೆ ಎಲ್ಲ ಗೊತ್ತಿದೆ. परमेश्वर सब कुछ जानता है. उसे क्या करना चाहिए, उसे क्या देना चाहिए, हमें क्या देना चाहिए. परमेश्वर सब कुछ वो जानता है. हमको कह रहे, आज दुनिया में कह रहे, क्यों परमेश्वर जो ಶಾಂತ बैठा है, ದೇವ್ರು ಯಾಕೆ ಶಾಂತವಾಗಿದ್ದಾನೆ ಎಂಬುದಾಗಿ ಅನೇಕರು ನಾವು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಯಾಕೆ ಇಷ್ಟು ಮಹಾರೋಗವು ಇಡೀ ಲೋಕಕ್ಕೆ ಬಂದಿದೆ, ನಮ್ಮ ದೇಶಕ್ಕೆ ಬಂದಿದೆ, ದೇವರು ನೋಡ್ತಾ ಇಲ್ಲವೋ ಎಂಬುದಾಗಿ ಅನೇಕ ಮಾತುಗಳನ್ನು ನಾವು ಆಡುತ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ನಮ್ಮ ಭಾರತ ದೇಶದಲ್ಲಿ ಈಗ ಕಳೆದ 2 ತಿಂಗಳಿನಿಂದ ನಾವು ಈ ಕೋವಿಡ್ ವೈರಸ್ದಿಂದ ಅನೇಕ ಜನರು ಸಾಯುವಂಥದ್ದು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಅನೇಕರು ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ಬೀಳುವಂಥದ್ದು ನಾವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. हम जो है देख रहे, 2 महीने से हम देख रहे हमारे भारत में जो है और दुनिया में भी हम देख रहे और सुन रहे कि बहुत से लोग जो बीमार हो चुके हैं और कई लोग जो है मर भी जा रहे और कई लोग स्वस्थ होकर आ रहे हैं. लोगों का कहना है परमेश्वर क्या कर रहा है. हमारे भारत देश में जो है ये बीमारी बहुत रीति से बढ़ रहा है. और दूसरा बात हम देखते हैं कि हमारे भारत देश में जो है
भूकंप भी आकर गया 2 बार, दिल्ली में 2 बार हुआ है. 2 ಸಲ ಭೂಕಂಪವು ಆಯಿತು ಎಂಬುದಾಗಿ ನಾವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಮೂರನೇದಾಗಿ ನಾವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಸೈಕ್ಲೋನ್ ವೆಸ್ಟ್ ಬೆಂಗಾಲ್ ಮತ್ತೆ ಒಡಿಸ್ಸಾನಲ್ಲಿ ಬಿರುಗಾಳಿ ಬಂದ ಕಾರಣ ಅನೇಕ ಮನೆಗಳು ನಾಶವಾಯಿತು, ಅನೇಕ ಮರಗಳು ಬಿದ್ದು ಹೋದವು, ಅನೇಕ ಹಳ್ಳಿಗಳು ಅಳಿದು ಹೋಯಿತು ಎಂಬುದಾಗಿ ನಾವು ನೋಡಿದೆವು. ಅನೇಕ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ನೀರು ತುಂಬಿಕೊಂಡು ಹೋಯಿತು ಎಂಬುದಾಗಿ ನಾವು ನೋಡ್ತೇವೆ. 4ನೇದಾಗಿ ನಾವು ನೋಡ್ತೇವೆ ಉತ್ತರಾಖಂಡ್ನಲ್ಲಿ ಕಾಡಿನಲ್ಲಿ ಬೆಂಕಿ ಹತ್ತಲ್ಪಟ್ಟಿತು. हम देखते हैं जो कि वहां पर उत्तराखंड राज्य में जो है जंगल में आग लग गया कर हम देखते हैं. और 5वीं बात अब हम देख रहे हैं और सुन रहे हैं वो ये है कि जो महामारी के जो जीव थे, टिड्डिया बोलते हम लोग, लुकस, जो अफगान में था, पाकिस्तान में था, अब जो हमारे इंडिया में है, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, इन सारे राज्यों में वो आकर जो है तबाही मचा दिया है. जो भी फसल था उसको खाकर जो है नाश कर रहा है और लाखों की संख्या में, करोड़ों की संख्या में वो जो है बढ़ रहा है. कहा जा रहा है 140 प्रति 1 तास में 140 किलोमीटर की रफ्तार से वो आगे बढ़ रहा है. 140 ಕಿಲೋಮೀಟರ್ ವೇಗವಾಗಿ 1 ತಾಸಿನಲ್ಲಿ ಅಷ್ಟು ವೇಗವಾಗಿ ಅವುಗಳು ಮುಂದೆ ಬರ್ತಾ ಇದೆ. ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಸಹ ಬರಬಹುದು, ಬಂದಿದೆ ಎಂಬುದಾಗಿ ಸಹ ಅನೇಕರು ಈ ಒಂದು ಅಂದಾಜುಗಳನ್ನು ಹಾಕಿದ್ದಾರೆ. ಇದು ಬಂದಿದೆಯಾದ್ರೆ ಅಲ್ಲಿಂದ ನಮ್ಮ दक्षिण भारत के अगर महाराष्ट्र से अगर दक्षिण भारत में अगर चला गया तो इस बार हमारा देश जो है महामारी में लतपित होगा. ಮಹಾರೋಗದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ದೇಶವು ಮುಳುಗಿ ಹೋಗುವಂತದಾಗಿದೆ. ದೇವರಿಗೆ ಇದು ಗೊತ್ತಿಲ್ಲವೋ? क्या परमेश्वर नहीं जानता? क्या परमेश्वर नहीं कर रहा कुछ? मैं कहना चाहूंगा प्रियो, वो जानता है. ಆತನಿಗೆ ಗೊತ್ತು, ಎಲ್ಲ ಗೊತ್ತು. ಆತನು ತನ್ನ ಕಾರ್ಯವನ್ನು ಮಾಡುತ್ತಾನೆ. ಆತನು ತನ್ನ ಮಹಿಮೆಯನ್ನು ತೋರಿಸಿಕೊಡುವಂತನಾಗಿದ್ದಾನೆ. ಏನೇ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಅದೆಲ್ಲವೂ ನಾನು ಒಂದೇ ಮಾತು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ದೇವರ ಮಹಿಮೆಗೆ ಆತನು बदलाइसिಕೊಳ್ಳುವಂತನಾಗಿದ್ದಾನೆ. जो भी विपत्ति आ रहा है, महामारी आ रहा है, रोग आ रहा है, बीमारी आ रहा है, लेकिन उन सारी बातों को परमेश्वर वो जो है बदल देगा, अपनी महिमा में उसे लेकर आएगा, वो सही करेगा. ये आशा हमने लगा कर रखा है. ನಾವೆಲ್ಲರೂ ಆಶೆ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದೇವೆ, ದೇವರು ಮಾಡುತ್ತಾನೆ, ಒಳ್ಳೆಯದೇ ಮಾಡುತ್ತಾನೆ ಎಂಬುದಾಗಿ ನಾವು ಆಶೆ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದೇವೆ. ನಮ್ಮ ಭಾರತ ದೇಶಕ್ಕೆ ಅನೇಕ ಆಪತ್ತುಗಳು ಬರಲ್ಪಟ್ಟಿದೆ. ಪ್ರಿಯರೇ, ಈಗ ನಮ್ಮ ಭಾರತ ದೇಶ ಮತ್ತೆ नेरे देशದಲ್ಲಿ हमारे भारत देश और बगल की जो हमारी देश है, हमारे भारत से लगकर विशेषकर चाइना, इंडिया चाइना के बीच में बहुत ही जो है वाद विवाद चल रहा है. बॉर्डर की वजह से इंडिया और नेपाल के बीच में जो है कुछ जो है बॉर्डर की वजह से, जगह की वजह से जो है संबंध बिगड़ गया है. इन सारे बातों में मैं ये कहना चाहूंगा कि आप प्रार्थना करें, परमेश्वर से मांगे कि प्रभु आप अपने समय में इन कामों को करिए, आप इन सारी महामारी को निकालिए और आपकी महिमा हमें दिखाइए. ये हम प्रार्थना करें. निश्चय परमेश्वर हमारे प्रार्थना को सुनेगा, वो हमारे साथ में बातों को करेगा. परमेश्वर इस वचन के द्वारा हम सभी को आशीष दे. अपने सरों को झुकाकर हम प्रार्थना करें. ನಾವು ನಮ್ಮ ತಲೆಯನ್ನು ಬಾಗಿಸಿಕೊಂಡು ಕಣ್ಣುಗಳನ್ನು ಮುಚ್ಚಿಕೊಂಡು ಈ ಕ್ಷಣದಲ್ಲಿ ನಾವು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡೋಣ. ಪರಲೋಕ ತಂದೆ ಸ್ವಾಮಿ, ಈ ಒಂದು ಕ್ಷಣದಲ್ಲಿ ನಾವು ನಿನ್ನ ಮುಂದೆ ಬಂದುಕೊಂಡು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತೇವೆ. ನಾವೆಲ್ಲರೂ ಸ್ವಾಮಿ ನಮ್ಮ ತಲೆಯನ್ನು ಬಾಗಿಸಿಕೊಂಡಿರುವಾಗ ಕರ್ತನೆ ನಾವು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತೇವೆ. ವಿಶೇಷವಾಗಿ ಸ್ವಾಮಿ ನಮ್ಮ ಭಾರತ ದೇಶಕ್ಕೆ ಬಂದಿರುವಂತ ಎಲ್ಲ ವಿಪತ್ತುಗಳಲ್ಲಿ ಸ್ವಾಮಿ ನೀ ನಮಗೆ ಸಹಾಯಕನಾಗಿದ್ದಿ. ಕರ್ತ, ಮಹಾರೋಗವು ಬರಲ್ಪಟ್ಟಿದೆ, ನೈಸರ್ಗಿಕ ಆಪತ್ತುಗಳು ಬರಲ್ಪಟ್ಟಿದೆ, ಮತ್ತೆ ಸ್ವಾಮಿ ಸಂಬಂಧಗಳು ನೆರೆ ದೇಶದಿಂದ ಸ್ವಾಮಿ ಕೆಟ್ಟು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೇವೆ.
ನಮ್ಮ ಆರ್ಥಿಕ ಸ್ಥಿತಿ ಸ್ವಾಮಿ ಕೀಳು ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಇದೆಲ್ಲದರಲ್ಲಿ ನಾವು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತೀವಿ ಸ್ವಾಮಿ, ನಿನ್ನ ಮಹಿಮೆಗಾಗಿ ಸ್ವಾಮಿ ನಿನ್ನ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಮಾಡು ಸ್ವಾಮಿ. ನಿನ್ನ ಕಾಲವು ಸ್ವಾಮಿ ಯಾವ ದಿನ ಎಂಬುದಾಗಿ ನಿನಗೆ ಗೊತ್ತು. ಅದಕ್ಕೆ ನೀನು ನಿನ್ನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಸ್ವಾಮಿ ಸರಿಪಡಿಸು ಸ್ವಾಮಿ. ಒಂದು ಆಶೆಯನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದೇವೆ, ಒಂದು ಸ್ವಾಮಿ ನಿರೀಕ್ಷೆಯು ನಿನ್ನಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದೇವೆ. ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತೇವೆ, ಯಾರು ದುಃಖದಲ್ಲಿ ಶೋಕದಲ್ಲಿ ಹೋಗಿದ್ದಾರೋ, ಯಾರು ರೋಗದಲ್ಲಿ ಸ್ವಾಮಿ ಹಾದುಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೋ ಅವರನ್ನು ಮುಟ್ಟು ಸ್ವಾಮಿ, ನಿನ್ನ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ಅವರನ್ನು ಗುಣಪಡಿಸು ಎಂಬುದಾಗಿ ಈ ದಿನ ನಾವು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಕರ್ತನೆ, ನಮ್ಮ ಆಲಯದಲ್ಲಿ ಇರುವಂತಹ ಜನರನ್ನು ಆಶೀರ್ವದಿಸು. ಈ ಸಂದೇಶವನ್ನು ಕೇಳಿರುವಂತಹ ಪ್ರತಿಯೊಂದು ಹೃದಯವನ್ನು ನೀನು ಮುಟ್ಟಿ ಅವರನ್ನು ಸ್ವಾಮಿ ಸಂತೋಷದಲ್ಲಿ, ಆರೋಗ್ಯದಲ್ಲಿ, ಒಳ್ಳೆ ನಿನ್ನ ಜ್ಞಾನದಲ್ಲಿ ನಮ್ಮನ್ನು ಹೆಚ್ಚಿಸಿ ನಿನ್ನ ಮಹಿಮೆಗಾಗಿ ಬೆಳೆಸೆಂಬುದಾಗಿ ಬೇಡ್ತಿದ್ದೇವೆ. ಎಲ್ಲವೂ ಸ್ವಾಮಿ ನಿನಗೆ ಒಪ್ಪಿಸುತ್ತಾ ಈ ಪ್ರಾರ್ಥನೆ ನಾವು ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತನ ಪರಿಶುದ್ಧ ನಾಮದಲ್ಲಿ ನಾವು ಬೇಡ್ತೇವೆ. ಆಮೇನ್. ಪರಲೋಕದ ತಂದೆ, ನಿನ್ನ ನಾಮ ಪರಿಶುದ್ಧಪಡಲಿ, ನಿನ್ನ ರಾಜ್ಯ ಬರಲಿ, ನಿನ್ನ ಚಿತ್ತ ಪರಲೋಕದಲ್ಲಿ ಪ್ರಕಾರ ಭೂಲೋಕದಲ್ಲಿ ನೆರವೇರಲಿ. ನಮ್ಮ ಅನುದಾಹ ನಮಗೆ ದಯಪಾಲಿಸಿಕೊಡು. ನಮಗೆ ತಪ್ಪು ಮಾಡುವಂತರಿಗೆ ನಾವು ಕ್ಷಮಿಸುವಂತೆ ನಮ್ಮ ತಪ್ಪುಗಳನ್ನು ಕ್ಷಮಿಸು. ನಮ್ಮನ್ನು ಶೋಧನೆಗೆ ಸೇರಿಸದೆ ಕೇಳಿಂದ ತಪ್ಪಿಸು. ಯಾಕಂದ್ರೆ ರಾಜ್ಯ ಬಲವು ಮಹಿಮೆ ಸದಾ ಕಾಲವು ನಿಂದೆ ಸ್ವಾಮಿ. ಆಮೇನ್. ಈಗ ನಮ್ಮ ಕರ್ತನಾಗಿರುವಂತಹ ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತನ ಕೃಪೆಯು, ತಂದೆ ದೇವರ ಪ್ರೀತಿ, ಪರಿಶುದ್ಧಾತ್ಮನ ಅನ್ಯೋನ್ಯ ಸಹವಾಸವು ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಜೀವದೊಂದಿಗೆ ಇಂದಿಗೂ ಎಂದೆಂದಿಗೂ ನೆಲೆಯಾಗಿರಲಿ. आमीन। प्रियो, हम अपने आप को जो है परमेश्वर के हाथ में सौंपे, उसकी महिमा के लिए सौंपे, और जो है आप संदेश को सुनना ना छोड़े, लेकिन संदेशों को, प्रभु के वचन को सुनिए और हमेशा जो है आत्मिक शांति, आत्मिक बल को पाइए। केवल आप ही नहीं, लेकिन अपने कलीसिया में जितने लोग हैं उन सभी को ये वीडियो, ये मैसेज पहुंचाने के लिए आप सभी से मैं विनती करता हूं। और अपने परिवार को भी जो है अपनी सुरक्षा में रखिए। आप प्रभु से मांगे कि प्रभु हमारी परिवार को आप संभालिए, आप हमें चलाइए, क्योंकि जो अब जो मौसम या मैं दिन कहना चाहूँगा कि बहुत ही बिगड़ गया है, लेकिन फिर भी हम आशा लगाए हैं कि परमेश्वर हमारे साथ है, परमेश्वर हमको चलाएगा, परमेश्वर हर एक विपत्ति से हमको बचाकर सुरक्षा में चलाएगा। ये विश्वास हम सभी रखे हैं और प्रभु को हम महिमा करते चले।